आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी राष्ट्र विकास सेना पक्षाचा पाठपुरावा सुरू। अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा या मागणीला शिरोळ मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा जाहीर पाठिंबा। लोकशाहीर व साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी राष्ट्र विकास सेना पक्षाने राज्यव्यापी आंदोलन उभे केले आहे। या राज्यव्यापी आंदोलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव, महाराष्ट्रातील 48 खासदार, 288 आमदार तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत तसेच लोकसेवक यांच्याकडून सदर मागणीसाठी पाठिंबा मिळून आणि या मागणीला व्यापक रूप देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मोहीम सुरू आहे। या मोहिमेला आतापर्यंत लोकप्रतिनिधींकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सांगलीचे खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार शाहू महाराज यांनी राष्ट्र विकास सेनेला अधिकृत पाठिंबा दर्शवून राष्ट्रपती व पंतप्रधानांना भेटीसाठी पत्र दिले आहे। दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी शिरोळ मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना राष्ट्र विकास सेना पक्षाच्या शिष्टमंडळाने भेटून सदर मागणीबाबत चर्चा केली। सदर मागणीबद्दल शिष्टमंडळाचे अभिनंदन करून माननीय आमदार यांनी ताबडतोब आपला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले आणि त्याचबरोबर राष्ट्रपतीची वेळ घेऊन बैठक घडवून आणण्यासाठी राष्ट्रपती व कायदे मंत्र्यांनाही पत्रव्यवहार केला आहे। याबद्दल राष्ट्र विकास सेना पक्षाकडून सन्मान चिन्ह देऊन यड्रावकर साहेबांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्र विकास सेना पक्षाच्या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड, राज्याध्यक्ष अमोसदादा मोरे, महिला राज्य अध्यक्ष स्टेफी कनेरी, समाजसेवक जॉन सकटे, सांगली जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहन कोळी उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सुधाकरजी गायकवाड म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, समाजकारण व क्रांतिकारी योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न पुरस्कार बहाल होणे आवश्यक आहे। त्यासाठी हा राज्यव्यापी लढा शेवटपर्यंत लढवून अण्णाभाऊंना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केल्याशिवाय हा लढा थांबणार नाही। यावेळी पक्षाच्या शिष्टमंडळासोबत आदी कार्यकर्ते उपस्थित होते। वंदे मातरम न्यूजसाठी जयसिंगपूरहून विवेक कांबळे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।